नमस्कार. जय जय राम कृष्ण हरी. सर्वांना, सर्व भक्तांना, सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. राम कृष्ण हरी. कसे आहात सर्व? ठीक आहात ना? ठीक असलंच पाहिजे. मी तुमची उमा पुजारी, महाकाली काळूबाई दरबार उपाय तोडगामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज थोडीशी माहिती, एक उपाय सांगणार आहे मी ध्यानात घ्या, नीट ऐका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी गुरुदीक्षेचा कार्यक्रम ठेवलेला आहे घरी. सर्वांना सांगितलेलं आहे सकाळी 11 वाजेपर्यंत घरी यायचं आहे. येताना एक माळ, नवीन माळ असावी रुद्राक्षाची, आणि स्वतःचं आसन म्हणजे एखादं तुमचं बसायचं, जे जप करताना बसायचं जे आसन असेल ते आसन घेऊन यायचं आहे. आणि दुसरा एक प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे याच्यामध्ये, की खूप जणांनी मला कॉल केले आहेत, मेसेज केले आहेत की ताई आमचे गुरु आहेत, तर आम्ही परत दुसरा गुरु करावा लागेल का आम्हाला, किंवा आमच्याकडे गुरुमंत्र आहे तर आम्हाला हा दुसरा गुरुमंत्रच लागेल का. तर याचं उत्तर आहे माझ्याकडनं नाही. तुमच्या गुरु आहेत ते तुमचेच गुरु आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, आणि जो गुरुमंत्र आहे तुमच्याकडे तुमच्या गुरूंचा, तो गुरुमंत्र शेवटपर्यंत असणार आहे. आणि त्यातलीच गोष्ट, मी जो मंत्र तुम्हाला देणार आहे हा फक्त आणि फक्त मंत्र हा तुमच्या प्रोटेक्शनसाठी. आता प्रोटेक्शन म्हणाल तर कसं, तर बघा, आता खूप जणांचे मला मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत की आम्हाला वारं येतं आहे पण ते वारं बोलत नाही आहे, किंवा आम्ही गादी चालवतो तर आधी गादीवर माणसं येत नाही आहेत, किंवा म्हणजे एकदम सगळं पार बंदच झालेलं आहे, वारं बंद झालं आहे, गादी बंद झाली. तर हा मंत्राचा जप केल्यानंतर काय होणार आहे याचे अनुभव तर तुम्हाला येतील, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगून देते. या मंत्रामुळे जेवढीही वाईट शक्ती असेल आपल्या आजूबाजूला, किंवा जी निगेटिव्ह एनर्जी असतील, काही पिशाच्य शक्ती असतील, काही वाईट घाणेरड्या शक्ती असतील, त्या शक्ती निघून जातील. सेकंड, याचा म्हणजे स्वतःला अनुभव यायला लागेल त्या गोष्टींचा. जप केल्याच्या नंतर, मंत्र सिद्ध केल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःलाच कळेल की एखाद्याच्या घरी गेल्याच्या नंतर, किंवा एखादा व्यक्ती तुमच्यासमोर उभा राहिला तर तुम्हाला ते स्वतःहूनच कळेल की काहीतरी निगेटिव्हिटी आहे ह्याच्यामध्ये. त्याची तोड कशी करायची, त्या समस्या कशा काढायच्या याबद्दलही तुम्हाला कळेल. आणि त्यासाठीच मी हा मंत्र देणार आहे. आणि सर्व आराधी लोकांना, जोगती लोकांना माझी ही कळकळीची विनंती आहे की याचा संबंध तुम्ही लांबपर्यंत आराधी जोगतीशी जोडू नका. कारण मी जो मंत्र देणार आहे तो एक शाबर मंत्र आहे, आणि जो मंत्र जपल्याने सर्वांचं जर कल्याण होत असेल तर कल्याण होऊ द्या. सर्वांना माझं सांगणं आहे, ज्यांना कुणाला मंत्र घ्यायचा असेल पण तो मंत्र तुम्हाला प्रत्यक्ष भेटूनच घ्यावा लागेल. आणि राहिली गोष्ट लांबच्या माणसांची, तर लांबच्या माणसांसाठी व्हिडिओ कॉलद्वारे त्याच वेळेला ही दीक्षा दिली जाणार आहे. आहेत काही भक्त असे आहेत जे लांब राहतात, ते नाही येऊ शकत, नाही पोचू शकत गुरुपौर्णिमेच्या दिवशी. पण जे लोक पोचू शकतात त्यांच्यासाठी तर इथे येणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ह्या मंत्राचा उपयोग सर्वांनाच होईल, सर्वांचं कल्याण होईल, सर्वांच्या जनहित हितासाठी हा मंत्र देते मी, गुरूंच्या आज्ञेने हा मंत्र देते मी. तर सर्वांनी या मंत्राचा लाभ घ्या, देवीच्या तीर्थाचा लाभ घ्या. या कार्यक्रमामध्ये कोणतेही कान फुंकले जाणार नाहीत, दूध पाजलं जाणार नाही, किंवा पदर टाकला जाणार नाही. फक्त आणि फक्त देवीचं तीर्थ चरणामृतच तुम्हाला भेटेल आणि मंत्र भेटेल, तोही सर्वांना सामायिक. फक्त मंत्र सिद्ध कसा करायचा हे प्रत्येकाला वेगवेगळ्या त्याच्या कामानुसार सांगितले जाईल. धन्यवाद. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूबवर मला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. थँक्यू. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते मला नक्की कळवा. थँक्यू. जय काळेश्वरी, जय गुरुदेव, महाकाली सदा सहाय.